आणि या ठिकाणी सामना सुरू होते. चढाई करण्यासाठी पाहूया अधू कोळवणकर. सामन्यातील पहिली चढाई पानवल संघाच्या क्षेत्ररक्षणामध्ये या ठिकाणी पाहूया. निदान दिशा पार केले, चढाई चालू ठेवले. पहिली चढाई आहे सामन्यातली. मध्यरेषेवर येऊन चढाई संपूर्ण आपल्या संघाकडे परततोय. जनमन पानवल संघाचा चढावीर जनमन हातकंबा संघाच्या मैदानामध्ये या ठिकाणी निदानच्या पार करून चढायला सुरुवात केली. पाहूया कोपऱ्यामध्ये खोल वर्षी चढाई दिसते. या ठिकाणी पाहूया झटापट पाहिल्यावर सूर्यवंशी पकडलेली पाहायला मिळते. जनमन हातकंबा संघाकडून पहिला गुण फलकावर गुण फलक लागता येते. पकडीच्या स्वरूपामध्ये पहिला गुण मिळतो तो जनमन हातकंबा संघाला. दरम्यान चढाई करण्यासाठी जनमन संघात चढावीर 33 नंबर 3 नंबर चढावीर पानवल संघाच्या मैदानामध्ये आणि चढाई निदान रेषा पारून चढायला सुरुवात केली. या ठिकाणी पाहूया आता मध्ये 6 खेळाडू मैदानावर गोलवर चढाई या मध्यरेषा हाताने टिपण्याचा प्रयत्न केला. पुन्हा चढाई चालू ठेवले आणि मध्यरेषेवरून चढाई संपून आपल्या संघाकडे परततोय तो जनमन हातकंबा संघात चढावीर. आता मध्ये चढाई करण्यासाठी आलाय तो जनमन पानवल संघा उंच पुरेशा भद्रश्री एसटीचा चढाईवीर. निदान रेषा पार करून चढायला सुरुवात केली. या ठिकाणी पाहूया खोलवर चढाई उजव्या कोपऱ्यातून डाव्या कोपऱ्यात चढायला सुरुवात केली होती. पुन्हा एकदा डाव्या कोपऱ्यात खोलवर चढाई कोपऱ्याक्षेत्र पाणी टिपण्याचा प्रयत्न करतो. या ठिकाणी बोनस सुद्धा घेण्याचा प्रयत्न आणि सुरेख अशी पकड या ठिकाणी पाहायला मिळते का पाहूया. सुरेख अशी पकड केली ती मध्यरक्षक सुरेख मितेश कांबेरकरने आणि बाद होतोय तो पानवल संघाचा चढाईवीर. आणि या ठिकाणी ठरेड आहे डोअर डायरेड आहे हनुमान हातकंबा संघासाठी आणि चढाई करतोय तो. जंबुकेश्वर डांगेवाडी, गणेश उत्कर्ष वरची बोंबलेवाडी आणि SK स्पोर्ट पाली या संघाच्या प्रतिनिधींनी कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचं आहे. जंबुकेश्वर डांगेवाडी, गणेश उत्कर्ष वरची बोंबलेवाडी, SK स्पोर्ट पाली तिन्ही संघाच्या प्रतिनिधींनी कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचं आहे. दरम्यान चढाई करतोय तो पानवल संघात चढाई संपूर्ण आपल्या संघाकडे परत आहे. जंबुकेश्वर डांगेवाडी, गणेश उत्कर्ष वरची बोंबलेवाडी आणि SK स्पोर्ट पाली तरी तिन्ही संघाच्या प्रतिनिधी त्वरित कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधायचा आहे. SK स्पोर्ट 50 रुपये लावणार. ऋषी साळुंके झटापट पाहायला मिळते. मितेश कांबेकर पाहायला मिळते. कशी पकड दुसरी पकड असावी मितेश कांबेकरची. आता मात्र 2 खेळाडू मैदानामध्ये जनमान पानवल संघाचे आणि चढाई करतोय तो जनमान हातकंबा संघाचा 3 बाद चढाईवीर. या ठिकाणी 2 विरुद्ध 1 चाललेला सामना 1-1 असा. आणि या सुरेख पकड या ठिकाणी पाहायला मिळते ती जनमान पानवल संघाच्या क्षेत्ररक्षकांना अतिशय सुरेख पकड म्हणतात. दोन्ही त्याचे पाय पकडून त्याला जागेवरच पकड केली ती सुपर टॅकल. या ठिकाणी वाले 2 पॉइंट मिळतात ते पानवल संघासाठी. या ठिकाणी चढाई करतोय तो पानवल संघाचा चढाईवीर जनमन संघाच्या मैदानावर. या ठिकाणी पाय खोलवर चढाई होती आणि सुरेख अशी पकड पाहायला मिळते ती मितेश कांबेरकर याच्याकडून. सलग मला वाटतं 3री पकड असावी त्याची. यानंतर होणारा सामना गणेश उत्कर्ष वरचे बोंबलेवाडी विरुद्ध SK स्पोर्ट पाली. दोन्ही संघाच्या खेळाडूंनी तयार राहायचं आहे. दुसऱ्या फेरीतील हा सामना खेळवला जाईल आणि त्या दोन्ही संघाला पहिला पुकार देण्यात येतोय. गणेश उत्कर्ष वरची बोंबलेवाडी विरुद्ध SK स्पोर्ट पाली. दोन्ही संघाच्या खेळाडूंनी तयार राहायचं आहे. या सामना संपल्यानंतर लगेचच सामना खेळवला जाईल. दरम्यान चढाई करतोय तो पानवल संघात चढाईवीर जनमन संघाच्या क्षेत्ररक्षण आणि चढाई संपून आपल्या संघाकडे परततोय. आणि अतिशय सुरेख पकड पुन्हा एकदा पाहायला मिळते ती जनमन पानवल संघाकडून. पुन्हा एकदा दुसरा सुपर टॅकल या ठिकाणी पाहायला मिळते. 2 पॉइंट मिळतात या पकडीमध्ये पानवल संघाला. सलग दुसरी पकड दोघांनी केली या
सामन्यामध्ये हातामध्ये चढाई करतोय तो उंच पुऱ्या चढाई बीत पानवल संघाचा हातकंब संघ मैदान या ठिकाणी पाहू सुरेख अशी पकड करण्याचा प्रयत्न केलाय तो विराज कुडतडकराने बोनस मारण्याचा प्रयत्न करतो तितक्याच चपाईने पकड करतोय तो विराज कुडतडकर आणि बाद होतोय तो पानवल संघाचा चढाईवीर दरम्यान चढाई करण्यासाठी मितेश कांबेरकर आता मात्र पुन्हा एकदा दोन खेळाडू मैदानामध्ये आहेत सलग 2 वेळा सुपर टॅकल या ठिकाणी पाहायला मिळाला होता पाहू तिसरा सुपर टॅकल आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत होता आणि अतिशय सुरेख पकडण्याचा प्रयत्न करतोय पण तितक्याच चपाईने दोन्ही खेळाडूंना बाद करतोय तो मितेश कांबेरकर आला होता या ठिकाणी जर्मन पानवल संघ 2+2 असे 4 पॉइंट मिळतात या ठिकाणी जर्मन हातकंबा संघाला या ठिकाणी बक्षीस आलंय जर्मन संघाच्या खेळाडूला प्रांजल सनगर त्याचं नाव आहे त्यांनी प्रत्येक चढाईमध्ये पॉइंट मिळवला आणि अधिरा मोल कळंबटे यांच्याकडून 50 रुपये पारितोषिक आहे प्रत्येक चढाईला प्रत्येक पॉइंटला 50 रुपये पारितोषिक देते प्रांजल सनगरेला आणि या ठिकाणी पाहूया सुरेख कशी पकड पाहायला मिळते ती आदर्श कोळवणकरांची अयशस्वी अशी चढाई म्हणता येईल ती आदू कोळवणकरांची तर मी आता पुन्हा एकदा चढाई करतोय तो आणि सुरेख अशी चढाई म्हणता येईल ती अयशस्वी पकडून पाहूया किती गडी बाद करता येते 3 गडी बाद करे सुपर रेड या ठिकाणी पाहायला मिळते पंचांनी 3 गुणाने 3 पाहूया या ठिकाणी पंच निर्णय देत आहेत 3 गडी बाद केले त्यामध्ये सुपर रेड या ठिकाणी पाहायला मिळते ती पानवल संघाच्या चढाईवीराकडून रिव्ह्यू दाखवा काम दादा रिव्ह्यू दाखवा नको 3 दिनांतर नाही 1 पॉईंट नंतर 3 पॉईंट कन्फर्म आहे 3 पॉईंट नाही 3 पॉईंट कन्फर्म आहे विसल मारायच्या आधी तर एक पॉईंट मारला ना तिथे क्रॉस झाली नव्हती तर त्याला तिसऱ्याला मारला तिथे या ठिकाणी सामना एक निर्णय खेळाडूंच्या निर्णयासाठी थांबलेला आणि अशा 4 गडी बाद झाले सुरेख अशी चढाई म्हणता येईल ती पानवल संघाच्या चढाईची सुपर रेड या ठिकाणी पाहायला मिळाली एकाच चढाईमध्ये 4 गडी बाद केले ते जवानमान हातकंबा संघाचे आता मात्र 2 खेळाडू मैदानामध्ये राहिले ते जवानमान संघाचे दरम्यान चढाई करण्यासाठी जवानमान संघ 3 नंबर चढावी आता मात्र 7 खेळाडू मैदानामध्ये पानवल संघाचे दरम्यान चढाई करतो निदान रेषा पार करून चढायला सुरुवात केली या ठिकाणी पाहूया साथीच्यासाठी खेळाडू मैदानामध्ये खोलवर चढाई बोनस मारण्याचा प्रयत्न केला सुरेख अशी चढाई म्हणता येईल पाहूया पुन्हा अद्याप चढायला पुन्हा एकदा चढायला सुरुवात केली या ठिकाणी खोलवर आक्रमक पैतळीत चढायला सुरुवात केली पुन्हा एकदा दुसऱ्या कोपऱ्यामध्ये आणि कोपऱ्यात मारण्याचा प्रयत्न देखील केला या ठिकाणी पाहूया बोनस मारण्याचा प्रयत्न केला पुन्हा एकदा कोपऱ्यात देखील मारला आणि बोनस प्लस 1 पॉईंट म्हणजे 2 पॉईंट मिळतात ते जवानमान संघाला आणि 3 खेळाडू मैदानामध्ये ते जवानमान संघाचे 2चे सगळे आणि 1 असं क्षेत्ररक्षण आहे ते जवानमान संघाचा आणि चढाई करतोय तो एक यशस्वी असं चढाई या आधीच्या चढाईमध्ये 4 खेळाडू बाद केले होते आता मात्र 3 खेळाडू मैदानामध्ये पाहूया 2 खेळाडू बाद करतो काय खोलवर चढाई दोन्ही कोपऱ्या हलतेडे चाललेले आहे पुन्हा एकदा चढाई करतोय इतकं सुंदर असं क्षेत्ररक्षण म्हणता येईल काहीच पकड करण्याचा प्रयत्न करत नाहीये ते जवानमान संघाचे चढाईवीर आणि मध्यरेषण चढाई संपून आपल्या संघाकडे परत आहेत अशा तऱ्हेने पंच पानवल 9 मतदानासाठी सामना थांबवतायत 9-14 पंच सामन्याला सुरुवात करतायत आणि चढाई करण्यासाठी आलाय तो आदू कोळवणकर 6 खेळाडू मैदानामध्ये ते पानवल संघाचे चढाई करतो या ठिकाणी निदान रेषा पार करून पुन्हा एकदा मध्य रेषेवरून चढाई चालू ठेवली पाहूया अद्याप चढाई चालू आहे
आता मात्र चढाई करतोय तो जनवन पानवल संघाचा चढाईवीर. 3 खेळाडू मैदानामध्ये जन्म हातकंबा संघाचे या ठिकाणी पाहूया खोलवर चढाई सुरेख अशी चढाई म्हणता येईल. कोपऱ्याक्षल पायन टिपला पाहूया या ठिकाणी 2 गडी बाद केले. अतिशय सुरेख चढाई म्हणता येईल ती जनवन पानवल संघाची आणि एकच चढाईमध्ये 2 गडी बाद केले ते जन्म हातकंबा संघाच्या. आता मात्र चढायला गेलाय तो जनवन संघाचा 3 नंबर चढाई एक हा सुद्धा यशस्वी असा चढाईवीर आहे. मगाच्या आधीच्या चढाईमध्ये 2 खेळाडू बाद केले. पुन्हा एकदा चढाईला आलाय. बोनस पॉईंट मिळवण्याचा प्रयत्न करतोय आणि चढाई अद्याप चालू आहे. खोलवर चढाई आहे. बोनस सुद्धा मारलेला आहे. पुन्हा त्याला बोनस लाईनच्या मागे खेळवताना खोलवर चढाई मध्यक्षर मारण्याचा प्रयत्न केलाय. पाहूया या ठिकाणी मारण्याचा अपील करतोय आणि मध्यक्षर चढाई संपून आपल्या संघात परततोय. बोनस प्लस 1 पॉईंट असे 2 पॉईंट मिळत आहेत ते हातकंबा संघाला. आता मात्र हातकंबा संघाचे 2 खेळाडू मैदानामध्ये चढाई करतो. यशस्वी अशा चढाई या आधीच्या चढाईमध्ये 2 खेळी बाद केले आणि आता मात्र 2 खेळाडू मैदानात. पाहू या ठिकाणी आपल्याला काय पाहायला मिळतं. 2 खेळाडू बाद करतात की जर्मन संघाचं चढाईवीराला बाद करतात. या ठिकाणी चढाई चालू आहे. खोलवर चढाई पाहूया. 1-1चा असं क्षेत्ररक्षण आणि मध्यरेषेवर येऊन चढाईचं पुन्हा एकदा चालू केलं आणि मध्यरेषेवर चढाई ठेवून आपल्या संघात परततोय तो जर्मन संघ पानवल संघाचा चढाईवीर. आता पुन्हा एकदा 3 नंबरचा जर्मन संघ कंबा संघाचा चढाईवीर एक यशस्वी असा चढाईवीर आहे. चढाई करतोय. पाहूया या ठिकाणी कोपऱ्याक्षर टिपण्याचा प्रयत्न दिसतोय. पुन्हा एकदा बोनस मैदान तितकी सुरेख अशी पकड म्हणता येईल जर्मन पानवल संघाकडून पाहायला मिळते आणि बाद होतो जे जर्मन संघाचा यशस्वी असा चढाईवीर मैदानाच्या बाहेर. आता मात्र जर्मन संघाचा एक खेळाडू सामना संपण्याची शेवटची 5 मिनिटे शिल्लक असताना चढाई करतोय तो पानवल संघाचा चढाईवीर. या ठिकाणी पाहूया खोलवर चढाई आणि बाद होतोय तो मितेश कांबेरकर. दरम्यान या ठिकाणी संघ ऑलआउट होतोय तो जर्मन संघ आणि पुन्हा नव्यानं मैदानामध्ये उतरेल. 1+2 असे 3 पॉईंट मिळतात ते जर्मन पानवल संघाला. काहीसा पिछाडीवरती होता मध्यंतराच्या आधी पर्यंत, परंतु मध्यंतर खूप सुरेख असे त्याने खेळ केला आणि काहीसा पिछाडी भरून काढतोय. सामना संपण्याची शेवटची 5 मिनिटे शिल्लक आहेत. 16-15 हातकंबा 16 पानवल 15 5 मिनिटे शिल्लक असताना जर्मन पानवल संघ 15 गुण आणि जर्मन संघ हातकंबा 16 एका गुणांच्या आघाडी येते. आता मात्र जर्मन हातकंबा संघाच्या दरम्यान चढाई करतोय तो आणि तुम्हाला काय ते जर्मन हातकंबा संघ मारण्याचा प्रयत्न केलाय तो हातकंबा संघाच्या चढाईवर दरम्यान चढाई करण्यासाठी एक यशस्वी असा पानवल संघाचा चढावी निदान दिशा पार केले. चढाईला सुरुवात ठेवली. पाहू या ठिकाणी सामना संपण्याची शेवटची 4 मिनिटं शिल्लक आहेत आणि चढाई करतोय तो पानवल संघाचा चढावी. खोलवर चढाई पॉईंट सुरेख अशी लाथेने प्रयत्न केला मारण्याचा. पाहू या ठिकाणी आणि ते मान्य देखील केले. या ठिकाणी बाद होतोय तो मितेश कांबेरकर जर्मन संघाचा. एका गुणांच्या आघाडीत असतानाच ती आघाडी भरून काढतोय तो पानवल संघ दरम्यान चढाई करतोय. पुन्हा एकदा यशस्वी असा जर्मन संघाचा चढाईवीर अद्याप चढाई चालू आहे. बोनस पाडण्याचा प्रयत्न केलाय. पुन्हा एकदा चढाई चालू ठेवले. 7 खेळाडू मैदानामध्ये ते पानवल संघाचे चढाई चालू आहे. खोलवर चढाई मध्यरक्षणाला टिपण्याचा प्रयत्न केला होता. पुन्हा चढाई संपून आपल्या संघात परत तो बोनस पॉईंट आलाय तो या ठिकाणी जर्मन संघाच्या चढाईवीराने. पुन्हा एकदा जर्मन संघ पानवल संघाचा चढाईवीर 6 खेळाडू मैदानामध्ये ते जर्मन हातकंबा संघाचे खोलवर चढाई या ठिकाणी बोनस पाडण्याचा प्रयत्न केला आणि अयशस्वी अशी पकड म्हणता येईल ती जर्मन संघाच्या कोपऱ्याक्षणी पाहायला मिळेल. बोनस प्लस 1 असे 2 पॉईंट मिळतात या ठिकाणी जर्मन पानवल संघाला. सामना संपण्याची शेवटची 3 मिनिटं शिल्लक आहेत. सामना संपण्याची शेवटची 3 मिनिटं शिल्लक असताना काहीसा रंगत आपल्याला या ठिकाणी सामना पाहायला मिळतोय. एका गुणांची आघाडी होती ती पहिली जर्मन संघाकडे. शेवटची 5 मिनिटं शिल्लक असताना आणि संघ सुरेख अशी पकड या ठिकाणी पाहायला मिळते ती जर्मन पानवल संघाकडून आणि एक गडी बाद होतोय चढाईवीर तो जर्मन संघाचा आणि या ठिकाणी टाइम आउट घेतलाय तो जर्मन हातकंबा संघाच्या खेळाडूंनी. खेळाडू बदली करताना टाइम आउट नंतर सामन्याला सुरुवात होते. चढाई करण्यासाठी एक यशस्वी असा पानवल संघाचा चढाईवीर चढाई करण्यासाठी येतोय. दरम्यान सामन्याला सुरुवात करतायत पंच. सामना सुरुवात करतायत
4 खेळाडू मैदानामध्ये ते जनमन हातकंबा संघाचे 4 विरुद्ध 1 चाललेला हा सामना या ठिकाणी पाहूया. खोलवर चढाई आहे, कोपरक्षकला पाय टिकण्याचा प्रयत्न दिसतो. पाहूया या ठिकाणी पुन्हा एकदा पाहूया या ठिकाणी पकड करण्याचा प्रयत्न करतो. अशी पकड म्हणता येते. जनमन संघाकडून आणि 1 गडी बाद करतोय तो जनमन पानवल संघाचा. चढाईवीर दरम्यान चढाई करण्यासाठी आदू कोळवणकर गोलवर चढाई करतोय. भाऊ या ठिकाणी एक यशस्वी चढाईवीर आणि भाऊ या ठिकाणी कशी पकड केली ती जनमन पानवल संघाकडून पाहायला मिळेल ती. सामना संपणे आणि शेवटची 2 मिनिटं शिल्लक आहेत. सामना संपणे आणि शेवटची 2 मिनिटं शिल्लक असेल. चढाई करण्यासाठी आलाय तो जर्मन पानवल संघाचा उंच प्रशा यशस्वी असा चढावी. आता मात्र 2 खेळाडू मैदानामध्ये ते जर्मन हातकंबा संघाचे 2 विरुद्ध 1 चाललेला सामना. काहीशी मिनिटं शिल्लक असताना दरम्यान चढाई करण्यासाठी जर्मन संघाचा चढाई करतोय तो. चला 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 दरम्यान चढाई सामना संपणे आणि शेवटचे 1 मिनिट शिल्लक आहे. सामना संपणे आणि शेवटचे 1 मिनिट शिल्लक असून चढाई करतोय यशस्वी असा चढाई आणि 2 पॉईंट मिळतात जर्मन हातकंबा संघाला. पाहूया जर्मन संघ हातकंबा 2 पॉईंट मिळतात. सुपर टेक सामना संपणे शेवटचे 1 मिनिट शिल्लक असताना आणि या ठिकाणी सामना पाहूया बरोबरी सुटलेला आहे. सामना संपणे शेवटचा 1 मिनिट शिल्लक असताना शिल्लक आहे जर्मन संघाची. दरम्यान पाहूया या ठिकाणी आता मात्र 5 खेळाडू मैदानामध्ये ते जर्मन पानवल संघाचे आणि सामना करतोय तो चढाई करण्यासाठी आलाय तो पाहूया या ठिकाणी जर 5 विरुद्ध 1 खेळ पाहूया. फोनवर चढाई आहे मितेश कांबेरकर चढाई चालू ठेवले. काय होणार वाटते 100%. आणि पाहूया या ठिकाणी चढाई करण्यासाठी आलाय तो जर्मन पानवल संघाचा. चढाईवर 4 खेळाडू जर्मन संघाचे चढाई चालू या ठिकाणी बघा शेवटचा 1 मिनिट शिल्लक असून चढाई चालू आहे. पानवल 22 हातकंबा 21 एकंपंडी विजयी.